चला सुरू करायची आहे मॅच प्लीज. त्यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, तिकडे फिल्डर आहे पॉइंटचा. एकच रनाने इकडे मात्र पुढे सरकेल धावफलक. येणारे 17 बॉल्स आणि 17 बॉल्स मध्ये 32 धावांची गरज. अगदीच विद्युत रोषणाईमध्ये रात्रीच्या आपल्याला या सामन्यांना खेळताना दिसत आहेत. अंडरआर्म ओपन जे आपल्या संपूर्ण दक्षिण मुंबईचं एक आवडतं क्रिकेट आहे, आवडता फॉर्मॅट आहे अंडरआर्म. सातत्याने आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला या आपल्या दक्षिण मुंबईमध्ये अंडरआर्मच्या पाहायला मिळतात. आणि त्यापैकीच एक यावेळेस देखील सेप आउट करून खेळायचा प्रयत्न, तिकडे फिल्डर आहे, बॉल अडवला गेलाय. 2 रन कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न आणि पायचंय. 3 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आणि या 3 धावासोबतच धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. 16 बॉल आणि 29 धावांची गरज. 16 चेंडू 29 रन टू विन. सोळा 29चा हा सामना. नक्कीच कोण विजयाचा दावेदार ठरणार? परळचा राजा एका बाजूला, जो सातत्याने या स्पर्धेमध्ये नक्कीच कामगिरी मागच्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये पाहिली, तो परळचा राजा, की त्यांच्या समोर परळगावची माऊली. या दोन संघांमध्ये कोण विजयाची इथे मात्र बाजी मारेल नक्कीच पाहूया. परत एकदा स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न, बॉलरनी चकवलंय आणि तिकडे मात्र विकेट कीपरकडनं काहीच चूक नाहीये. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. न्यू बॅटर प्रशांत. प्रशांत आल्या बिग हिट करण्याचा प्रयत्न, फसलाय. यावेळेस मात्र बॉक्स आउट स्वरूपामध्ये बाद व्हावं लागणार आहे बॅटर प्रशांत याला. नक्कीच आल्या कुठेतरी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तितकासा समोर संपर्क नाही झाला. आणि ज्याप्रमाणे मी उल्लेख केला ना, या मैदानाची जी भौगोलिक स्थिती आहे त्या अनुषंगाने जर आपल्याला मोठे फटके हवे असतील, षटकार चौकार हवे असतील, तर नक्कीच मैदानाच्या समोरच स्ट्रोक खेळणं तुम्हाला गरजेचं आहे, अनिवार्य आहे. मैदानाच्या आजूबाजूला स्ट्रोक खेळला तर नक्कीच बाद व्हावं लागेल डायरेक्ट. आणि आता गोलंदाज सुशील हॅट्रिक बॉल वरती आहे, पाहायचंय सुशील कडनं आज या रात्रीमधली हॅट्रिक होते का. ओहो, आणि यावेळेस मात्र हॅट्रिकचा मानकरी ठरलाय. या स्पर्धेमधली जर आपण पाहिलं तर ही तिसरी हॅट्रिक आहे